आजच्या कथेचे नाव आहे आई वडिलांचे संस्कार. एका गावामध्ये एक प्रामाणिक मुलगा राहत होता. त्याच्या आई वडिलांनी त्याच्यावर खूप चांगले संस्कार केले होते. तो त्या संस्कारांना धरून वागत होता. तो एकदा शेजारच्या घरी काहीतरी कामानिमित्त गेला. घरी कोणी नव्हते, फक्त नोकरच होता. नोकराने त्याला बसायला सांगितले आणि नोकर भाजी आणण्यासाठी गेला. मुलगा तेथेच बसून राहिला. त्याच्यासमोर एका टोपलीत सफरचंद ठेवलेले होते. त्याला सफरचंद खूप आवडायचे, परंतु त्याने त्याला हात न लावता शेजारच्याची वाट पाहत बसला होता. बऱ्याच वेळाने शेजारी घरी परत आला. त्याने पाहिले की मुलगा वाट बघत बसलेला आहे व त्याच्या शेजारी सफरचंद असतानाही तो त्यांना खात नाही. त्या मुलालाही सफरचंद आवडते हे त्यांना माहीत होते. शेजारी आले की त्यांनी त्यांना नमस्कार केला. शेजाऱ्यांनी त्याला विचारले, तुला सफरचंद आवडतात ना, मग तू एकही सफरचंद का खाल्ले नाहीस? मुलगा म्हणाला, इथे कुणीच नव्हते. मी 1-2 सफरचंद जर खाल्ले असते तरी कोणालाच काही कळलं नसतं. मला कोणीच पाहत नव्हते, पण मी स्वतःला पाहत होतो म्हणून मी ते खाल्ले नाही. मी स्वतःला फसू शकत नाही. शेजाऱ्याला त्याचे बोलणे ऐकून आनंद झाला. तो म्हणाला, आपला आत्मा आपण काय करतो ते पाहत असतो. आपण आपल्या आत्म्याला कधीच फसू शकत नाही. एक वेळेस आपण दुसऱ्याला फसू, पण आपण आपल्याला खोटे बोलायचे फार अवघड आहे. तर मित्रांनो, या कथेचा तात्पर्य मानायचा झाला तर लहानपणीच मुलांना खोटे बोलण्यास अडवल्यास मुले भविष्यात योग्य दिशेने वाटचाल करतात. मुले वाईट वर्तनाचे निघाल्यास त्याचा दोष आईवडिलांच्या संस्काराला जातो. तर मित्रांनो, कशी वाटली आजची स्टोरी? जर स्टोरी आवडली असेल तर चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्कीच करा.